लहानपणी इतिहास या विषयाचा अभ्यास करताना त्यातील लढाया, तह, सनावळ्या पाठ करताना वाटायचं, खरंच असे किल्ले आहेत? हा संस्कार अभ्यासापुरता मर्यादित नाही राहिला, तर तो कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात पवित्र फुलासारखा जपला गेला आणि वाढलाही. शालेय सहलीतून पन्हाळगड, सिंहगड, मुरुड जंजिरा, वसईचा आणि दौलताबादचा किल्ला बघितला. पण खरं सांगू, त्यातलं तेव्हा मर्म आणि सखोलताही कळली नाही. जशी जशी मोठी झाली तसे तसे हे संस्कार मात्र अधिक गडद झाले. प्रत्येक वेळी एकच विचार आणि प्रचंड प्रचंड आदर महाराजांबद्दल, महाराज, मावळे आणि ह्या गड किल्ल्यांबद्दल. पण ती तटबंदी, बुरुज बघितले की धस्स होतं. मावळे, प्रत्यक्ष राजे हे गड कसे चढून जात असतील? काय शौर्य आणि काय पराक्रम असेल तो. पन्हाळगड बघताना प्रत्येक ठिकाणी दगडात, पानाफुलात इतिहासाच्या खुणा दिसल्या. नुकतंच शूटिंगच्या मुळे झाशी किल्ला बघायला मिळाला. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या भाषेत म्हणायचं तर, खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी, ही कविता पाठ केलेली. पूर्ण आत्ता आठवत नाही, पण कुठेतरी ह्या 2 ओळी मात्र कोरल्या गेल्या होत्या. अचानक युपीत 40 दिवस राहिलो त्यावेळेला हा किल्ला बघितला, योग आला. अनभिषिक्त सम्राज्ञी राणी लक्ष्मीबाई, त्यांचा इतिहास हा माहीत होता. पण जे साम्राज्य त्यांनी जपलं, जो लढा दिला, ती पावनभूमी बघताना फक्त आणि फक्त रोमांच होतं. मेरी झासी नाही दुंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाईंचा आभास मात्र प्रत्येक ठिकाणी जाणवत होता. गडाचा दरवाजा बघूनच धडकी भरते. आत गेल्यावर शिस्तबद्ध देखावा, गडाची बांधणी जबरदस्त. आत गेल्यावर सर्वप्रथम मोठीच्या मोठी तोप दृष्टीस पडते. तिथेच राणीच्या चरणी नतमस्तक व्हायला होतं. गणपती मंदिर, फाशी देण्याची जागा, शिवमंदिर, बुरुज, तटबंदी, कचेरी, मुत्पाकखाना, सगळं कसं आखीव रेखीव. गडावर पोचल्यावर अख्खं झाशी शहर हे नजरेच्या टप्प्यात येतं. आता मात्र गडावर छान सुंदर झाडं, हिरवीगार गालिचा आहे, फुलं लावलेली आहेत आणि जरा त्यांचं नियोजन आणि देखभाल ही केली जाते. त्यामुळे क्षणिक विसावा मिळतो. संपूर्ण किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण. प्रचंड, भव्य आणि दिव्य भुईकोट किल्ला. पण प्रत्येक ठिकाणी झाशीच्या राणीचा भास होत होता. त्यातच तिकीट काढताना चौकीदाराने सांगितलं, ज्यादा देर रात तक मत रुकना, लेझर शो खत्म होते ही तुरंत नीचे आ जाओ. अर्थ कळला नाही, पण विस्तृत हिरव्याकार पटांगणात संध्याकाळची 6:30 पावणे 7ची वेळ असेल. मी, यश, आपली अभिनेत्री स्पृहा जोशी, छोटी आर्टिस्ट तमन्ना अशी काही मंडळी खुर्च्यांवर विराजमान झालो. मस्त थंडावा होता आणि त्या नीरव संधिकालामध्ये लेझर शो सुरू झाला. ओमपुरीचा आवाज, झाशीच्या राणीचं मनोगत सुष्मिता सेनच्या आवाजात होतं. जसं जसं हे मनोगत सुरू झालं, ही पराक्रमी गाथा जशी जशी सुरू झाली, तसं तसं हळूहळू एक खिडकी वाजली. नंतर दरवाजाही वाजला. पण वारा असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही. फक्त आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्यात राणीचा आवाज जसा जसा ऐकायला यायचा, ते जसं जसं तिचा तो भारदस्ती आवाज किंवा तिचं ते लढवय्या बाणा ऐकायला यायचं, तसं तसा आवाज, झाडांचा, पानांची सळसळ, जोरजोरात खिडकी वाजणं, सगळं असं सुरू व्हायचं. विलक्षण. राणी वापस अपने झांसी की ओर बढ़ने लगी. घोड्यांच्या टापांचे आवाज आणि दरवाजांचा आवाज. प्रचंड भीती वातावरण. जिथे राणीचं वास्तव्य होतं, अभूतपूर्व. आणि दुरून आवाज जसा यायला लागला तसा तसा वाऱ्याचा आवाजही सू सू करत आसमंत चिरत गेला. आणि जाताना मे महिन्यामध्ये 42 डिग्री टेम्परेचर असताना एकच पावसाचा झंझावात सुरू झाला. राणीचं मनोगत अर्धवट राहिलं. कदाचित राणीने स्वतःचा शेवट आम्हाला ऐकूच दिला नाही. कदाचित ती सांगत असावी, मेलं ते शरीर होतं, मी आजही या किल्ल्याची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे आणि राहीन. झाशीची राणी आजही वावरते. तिचीच सत्ता, तिचीच हुकूमत, तिच्या या साम्राज्यावर तिचंच राज्य. आजही तो प्रसंग डोळ्यासमोरून आणि मनातून जात नाही. भीती जवळून पाहिली आणि अनुभवली. त्याहीपेक्षा राष्ट्रावरचं अफाट प्रेम, स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग मनात चेतवून आजही झाशीच्या आसमंतात राणी आहे हे जाणवलं.
भारावलेल्या अंतःकरणाने किल्ल्याला मी वंदन केलं. ती पवित्र माती कपाळी लावली आणि निरोप घेतला. पण जशी मी गाडीत बसले तसं तो किल्ला नजरेसमोरून आड होईपर्यंत मी फक्त बघत होते आणि फक्त मनामध्ये आणि ओठांवर ह्या एकच ओळी होती. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे.